सन्मान आमच्या व्यासपीठावरती. तर चला पुढील मॅच आपण पाहतोय. खरं तर डोणेवाडी विपक्ष चामटोली दोन्ही संघ आपण 12 खेळाडू पाठवायचे आहेत. यस महेश आणि सूरज ही जोडी आपण पाहतोय डोणेवाडी टीम कडून पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची जोडी. यस टॉस चामटोली टीमने जिंकलाय. यस पहिला गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील नामक गोलंदाज आहेत. चामटोली टीम कडून सलामीची जोडी महेश आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय सूरज ही जोडी. स्वप्नीलचा पुढील बॉल मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. अजून एक डॉट चेंडू आपण पाहतो. चौकारानंतर कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय स्वप्नील नामक गोलंदाजीच्या माध्यमातून केलं. पॉवर प्ले पण पाहतोय. P1चं पहिलं षटक आणि षटकाच्या 38च्या रिंगणामध्ये गोलंदाजी करत असताना अफळातून गोलंदाजीचा नमुना पेश केला. चौकार आला होता जरूर स्वप्नीलच्या बॅटमधून स्वप्नीलच्या पहिल्या चेंडूवरती आणि त्याचबरोबर लगातार 2 चेंडू त्यांना डॉट फेकलेत. यस लेट कट मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज स्वप्नीलनं. जबरदस्त कमबॅक. चौकार आला होता. कदाचित म्हटलं होतं या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा केल्या जातील चामटोली टीम कडून, परंतु तसं काय पाहायला मिळत नाही. यसा चेंडू वाईट एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्रा सहाय्याने धाव फलक आपण पाहतोय. चामटोली संघाच्या आखाड्यावरती 5 धावा अंकित झालेत. यस मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही आणि अजून एक डॉट बॉल आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी स्वप्नील आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना लगातार 4 चेंडू त्याने डॉट फेकलेत. एक चेंडूवरती जरूर चौकार खर्च केला होता. धावसंख्येवरती पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम केलं 5 आकड्यावरती. यावेळी मात्र षटक प्लॅनचा चेंडू होता. नॉमॅस लँडला चेंडू ढकलून दिलाय. चेंडू सरळ रेषेत निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अंतिम चेंडूवरती आलाय फलंदाज महेशच्या बॅटनं चौकार. षटक क्रमांक होईल पहिला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीसह चामटोली टीम जाऊन पोहोचल्या बिनगड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 8 या धावसंख्येवरती. मागील मॅच देखील आपण लॉक स्कोरिंगची पाहिली परंतु वर्चस्व दाखवला होता. यस 9 धावा धावपुस्तकावरती आपण पाहतो पहिल्याच षटकाच्या अखेरीस. मागील मॅच आपण लो स्कोरिंगची पाहिली 38 धावेचं लक्ष होता विठ्ठलवाडी संघापुढे. यस 9 धावा धावपुस्तकावरती आपण पाहतो. नवीन गोलंदाजी मार्गावरती डोणेवाडी टीम कडून अर्जुन सांघिक दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक असेल अर्जुनचं. समोर फलंदाज आपण पाहतोय सूरज आहेत स्ट्राइक एंड वरती. सूरज आणि महेश ही जोडी पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची चामटोली टीम कडून. दोन्ही संघ ताकदवर आपण पाहतोय. 4 षटकांची ही मॅच. या मॅच खऱ्या अर्थानं पहिली इनिंग सध्या त्यांना आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार तर दुसऱ्या अंतिम चेंडूवरती देखील चौकार आलाय महेशच्या बॅटमधून. यावेळेला षटपास झालाय. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही कारण की चेंडू एक स्टिकच्या खूपच बाहेर. एक्स्ट्रा मात्र मिळेल. पंचाच्या माध्यमातून त्या चेंडूला दंडात्मक घोषित केला. एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहतोय धावा डबल डिजिट मध्ये 10 आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट मोर द विकेट फटका कन्वर्ट केलाय. सिलिमिड ऑन रिझन मध्ये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. व्यवस्थित आल्यात हे चेंडूवरती 2 धावा. पाहतो दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं कॉल असेल. जे मैदानाच्या आतमध्ये एसटी लाईन जे तार आहे ते ताराला जर चेंडू डायरेक्ट आढळला तर षटकार दिला जाईल आणि त्याचबरोबर जो ताडाचं झाड आहे त्या त्याला जर चेंडू आढळला तर आपण मैदानाच्या आतमध्ये धावा घेऊ शकता. 6 धावा आपण सहजरित्या घेऊ शकता.
येईल मात्र हा फटका कन्वर्ट केला. विसेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तिथे मिळेल फक्त सिंगल, एकापेक्षा अधिक का पाहायला मिळत नाही. या फटका कन्वर्ट केलात, मोठे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नाला यश देखील मिळतोय, परंतु फलंदाजी तितकी चांगली आहे, त्याचबरोबर गोलंदाजी चांगली आपण पाहतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट देखील चांगला या इनिंग मध्ये आपण पाहतोय. 2 चेंडूची सांगता झाली आहे. टोटल धावा 10 पुस्तकावरती चामटोली संघ जाम पोहोचलाय. टोटल 13 या आकड्यावरती. यावेळी मात्र बॅटचा अभ्यास खोलाय. वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल, अजून एक सिंगल आली आहे. तीन चेंडूची सांगता. अर्जुनने 3 चेंडू फेकलेत. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 5. एक वाईड देखील चेंडू फेकला. हा फटका कन्वर्ट केलाय या गॅप शॉट सिलेक्शनच्या माध्यमातून. मिड विकेट रिझनला चेंडू गोळीचा वेगाने निघून चाललाय, दन दन करत सीमा रेषे पलीकडं 4 धाब्यांसाठी. स्ट्रायकर वरती होते फलंदाज महेश आणि महेशच्या बॅटनं आपण पाहतोय हा मोठा बिग हिट. चौकार आलाय जरूर आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलाय. टोटल आपण पाहतोय 18 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय चामटोली संघ. यस, मागील मॅच जे 2 संघ होते खऱ्या अर्थानं विठ्ठलवाडी आणि कुंभे या दोन्ही संघाला नाश्त्याची व्यवस्था कायशनदादा मिरकुडे यांच्या माध्यमातून केली आहे. त्यांचा देखील आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील बॉल गोलंदाज अर्जुन पुण्यात झालाय सज्ज. समोर फलंदाज महेश. टॅप केल्या चेंडूला आपण पाहतोय. कड्याचा वापर नजाकत दाखवली. क्रिकेटचा मादक संदोरे दाखवत असताना चेंडूला ढकलून दिलाय. गळी पॉइंट रिझनला चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडं. फलंदाज महेशच्या बॅट मधून अजून एक आलाय चौकार. यस, सूरज आहेत स्ट्रायक वरती खऱ्या अर्थाने. सूरजच्या बॅट मधून आपण पाहतोय 2 चौकार आलायत. 2 चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती यावेळी आपण सूरज नामक या फलंदाजाला पाहतोय. अर्जुनचा विचार केला तर या षटकामधला आता अंतिम चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूची सांगता झाल्या. लेफ्ट मार्ग विकेट फटका कन्वर्ट केलाय. फुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल फटका फलंदाज सूरजच्या बॅट मधून चौकारानंतर आला अंतिम चेंडूवरती बिग हिट 6 धाब्यांसाठी षटकार. यस, अंतिम 3 चेंडूवरती पूर्णपणे महागडा ठरलाय अर्जुन. सुरुवातीला 3 चेंडू खूप चांगल्या फेकलेत, त्याचबरोबर अंतिम 3 चेंडूवरती जबरदस्त फटके कन्वर्ट केलेत फलंदाज सूरजच्या माध्यमातून. षटक समाप्त झालाय दुसरं आणि त्याचबरोबर 2 षटकांच्या अखेरीस चामटोली संघ जाऊन पोहोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यानंतर. टोटल 28 या आकड्यावरती जबरदस्त फटकेबाज आपण पाहतो. यस, त्याचबरोबर खरं कांडोली टीमचे विजय पवार यस आमच्या समोर जोडले गेले. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं वावंजे गावचे जावई देखील आहेत आणि त्यांची उपस्थिती विनंती असेल. या पण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. विजय यस, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. डोनेवाडी टीम कडून ओमकार. 28 धावा 2 षटकामध्ये जमा केल्यात चामटोली टीमनं. खऱ्या अर्थानं जबरदस्त फटकेबाजी दाखवली सूरजनं. अंतिम चेंडूवरती जबरदस्त फटकेबाजी. ओमकार आपण पाहतोय आता नवीन गोलंदाज पंचांच्या उजव्या ष्टीकडनं गोलंदाजी करेल. महेश होते स्ट्रायक एंड वरती फटका फासलाय. यस, एका हाताने चेंडू टिपलाय. जबरदस्त जजमेंट आपण पाहतोय. लागेल पहिला धक्का, फलंदाज होईल बाद. महेश बॅक टू द पेव्हिलियन्स. पहिल्या चेंडूवरती धक्का दाखवलाय. ओमकार जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केला. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत कारण की अवघ्या 2 षटकामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाज स्वप्नील त्याचबरोबर अर्जुननं टोटल 28 धावा खर्च केल्या होत्या. त्याला एकही सफलता मिळाली नव्हती, परंतु ज्या प्रकारे पहिला चेंडू फेकला 3ऱ्या षटकामधला ओमकारनं पहिल्या चेंडूवरती फलंदाज महेशचा पारितंत्य केला. आता नवीन बॅट्समन आपण पाहतोय इनॅक्ट नंबर 3 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज राजू. या फलंदाजाला आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला.
पुढील बॉल गोलंदाज ओमकारचा राजूसाठी. यस मारण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॅट अँड बॉल मध्ये पूर्णपणे संपर्क जुळत नाही. बॅकफूट वरती आपण पाहतोय राजू नामक या फलंदाजाला. अतिशय चांगली गोलंदाजी, 2 चेंडू डॉट फेकला ओमकारनं आपल्या टीम साठी कमबॅक करून दिले आहे जरूर. यायला मात्र लोअर फुटस आपण पाहतोय. डायरेक्ट हिट देखील केले, पंचांचा इशारा येतो, इट इज नो बॉल. येस, आणि त्याचबरोबर फलंदाज बाद देखील होईल, कारण की धावचीची संधी होती. संधीचं सोलं करत असताना आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद झालाय. सूरजच्या पारीचा अंत. 9 चेंडू जरूर आलाय, तर 9 चेंडूची 1 धाव मात्र जरूर मिळेल समतोल टीमच्या आखाडवरती. 2 गडी बाद, एकूण 30 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. आता नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल किसन. चौथा फलंदाज किसन चाललाय मैदानाच्या आतमध्ये. चांगले गोलंदाजी आपण पाहतोय. 9 चेंडू जरूर फेकलाय ओमकारनं, त्याच्यावरती देखील सफलता मिळाली. सफलता कशा प्रकारे मिळो, मात्र ही सफलता खूप महत्वाची असेल डोनेवाडी टीमला. फ्री हिटची संधी आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईक वरती खरं यावेळी यस, किसन आपण पाहतोय स्ट्राईक वरती, आणि किसनला सुवर्ण संधी असेल फ्री हिटची. यस, 2 चेंडूची सांगता ओमकार पुढील बॉल फेकण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज किसन ऑन स्ट्राईक. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू फेकलाय. लोअर फुलटॉस, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाहीये. फ्री हिट होता. फ्री हिटची संधी मात्र फलंदाज किसनला मात्र संधीचं सोहलं करता येत नाहीये. फटका कन्वर्ट झाला असता तर मोठा फटका, मोठा बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय, मिळाला असता. परंतु तसं काही घडत नाही, कारण की क्रिकेट आहे. अनुचितानं क्रिकेटचा हा भरलेला खेळ आपण पाहतो. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. पुढील बॉल. यस, मारण्याचा प्रयत्न, खडे मारण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट चेंडूची संख्या आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. नो फेकल्यानंतर अजून 2 चेंडू डॉट फेकल्यात. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर 4 चेंडूची झाली सांगता. 4 चेंडू डॉट फेकल्यात गोलंदाज ओमकारनं, आणि आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे खेळपट्टीवरती. यस, लिडिंग एज, पॅटर्न बॉल मध्ये संपर्क जुळला आहे जरूर, परंतु धाडस पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉल आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. 9 चेंडू फेकलाय, परंतु मिडन शतक देखील फेकला जाईल की काय ओमकारच्या माध्यमातून. 5 चेंडू त्याने निगेटिव्ह फेकल्यात. आता अंतिम बॉल प्रगतीपथावर. समोर फलंदाज किसन पूर्णपणे बॅकफूट वरती. यशा चेंडू छोटा फलंदाज होता, फटका कन्वर्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. क्षेत्ररक्षक आहेत. इथे काय घडलंय, तू मे केले जाते. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती. भीषण अपघात होईल जरूर. फलंदाज होईल बाद. लागेल अजून एक धक्का. धक्का क्रमांक लागतोय सामटोली टीमला, 3रा. फलंदाज होतो बाद. किसन बॅक टू द पॅव्हिलियन्स. व्यस्त अंतिम 3रं षटक झालंय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस चामटोली संघ जाऊन पोहोचलाय. 3 गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 30 या आकड्यावरती. 30 धावा त्या पुस्तकावरती, म्हणजे प्रतिशतक 10.00च्या सरासरीने वाटचाल करत असताना आपण चामटोली टीमला पाहतो. फलंदाज बाद झालाय किसन. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल सुजल. अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी. पहिली मॅच आपण पाहिले खऱ्या अर्थानं विठ्ठलवाडी विपक्ष कुंभे रायगरपाडा या टीम दरम्यान प्रथम फलंदाजी केली होती कुंभे टीमनं. विठ्ठलवाडी टीमनं कुंभे टीमनं फलंदाजी केली होती. 38 धावेचं लक्ष होता, त्या धावा मात्र डिफेन्स केला. कुंभे टीमनं विजयपद मिळवलंय पहिल्या मॅच मध्ये. ह्या मॅच मध्ये देखील स्लोकोर आपण पाहतोय. स्वप्नील आपण पाहतोय नवीन गोलंदाज स्लोगर मध्ये. अंतिम गोलंदाज हाणामारीचे शतक आहे. याला मात्र फटका कन्वर्ट केलाय डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून. राजूच्या बॅटनं हा फटका कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी फॉर्मलिंग मिसफिल्ड झाली आणि चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. फलंदाज राजूच्या बॅटनं आलाय हा चौकार. कदाचित या चौकाराला नशिबाचा चौकार मानावा लागेल, कारण की क्षेत्ररक्षक होते
चेंडून त्याला चकवा दिलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी आणि त्या 4 धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलाय. टोटल धावा त्या पुस्तकावरती आपण पाहतोय 24 धावा. 34 धावा त्या पुस्तकावरती शफल झालेत. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. चेंडू मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेर निघालाय. पंचांना अतिरिक्त घोषित केला. इट इज अ वाईट बॉल. अव्वंतर धावेने भर पडलं जाईल. एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्राच्या साह्याने टोटल धावा त्या पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतील 35 धावा. स्वप्नील षटकाडीला पुढील चेंडू फेकण्यासाठी झालाय सज्ज. समोर फलंदाज राजू आहेत, मिडल ऑर्डरसाठी उतरलेत. फुटबॉलचा वापर केलाय. बॅक टू द बोल्डर मारण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला जातो. दुसरीची मांग केली होती ती देखील पूर्ण झाली. 2 धावा कबडल्या गेल्यात कारण की 1 होती 2 न कन्वर्ट केली. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 आले त्या चेंडूवरती. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज राजूच्या माध्यमातून. आता सुजल आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. सुजल नो स्ट्राईक वरती आहेत. मिडल ऑर्डरसाठी 2 फलंदाज उतरलेत. हा फटका कन्वर्ट केला मिड विकेट रिझनला. झेल मात्र भूमीला दान केलाय. सोपा झेल होता, झेल मात्र जमिनीला दान केलाय. तिथे जीवनदान मिळालंय राजूला. अजून तिथे मिळाल्या 2 धावा आणि 2 धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला जातोय. टोटल धावा त्या पुस्तकावरती आपण पाहतोय 39. जबरदस्त रणनीती आपण पाहतोय. मागील मॅच लो स्कोरिंगची पाहिली. ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय सर्वाधिक जास्त धावा पाहायला मिळतील. पुढील बॉल पुन्हा एकदा स्वप्नील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला खरं अर्थानं राजूनं. कावकोरा क्षेत्रामध्ये थोडीशी पुन्हा एकदा मिसफिल्ड सध्या चुकी आपण पाहिली खऱ्या अर्थानं डोनेवाडी टीम कडून. गोलंदाजी खूप चांगली केली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटच्या काही चुका आपण पाहिल्या आणि त्या चुकाच्या माध्यमातून गोलंदाजाला एक्स्ट्रा धावा मोजाव्या लागल्या. चार चेंडूची सांगता आपण पाहतो. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज. हा देखील फटका आपण पाहतोय डीप एक्स्ट्रावर रिझनला. चांगलं क्षेत्रक्षण चांगले फेकी आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. लागेल अजून एक धक्का खऱ्या अर्थानं चामटोली टीमला. फलंदाज होईल बाद राजूच्या पारीसंत. राजू बॅक टू द पॅव्हिलियन्स. अंतिम चेंडू 1-2 आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संतोष चाललाय. संतोषला संधी असेल स्ट्रायक वरती. अंतिम चेंडूवरती मोठा फटका येईल की काय, कारण की टार्गेट सेट चेंडू आपण पाहतो. या चेंडूवरती चामटोली टीमचा टार्गेट सेट होणार आहे. टोटल धावांवरती लक्ष टाकला तर 42 धावा. लॉस ऑफ 4 विकेट आपण पाहतो चामटोली संघ. आता अंतिम चेंडू गोलंदाज स्वप्नीलचा संतोषला. यस मोठे अफिलामध्ये विश्वास जास्त आपण पाहतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक धक्का, फलंदाज होईल बाद. संतोष बॅक टू द पॅव्हिलियन्स. यस इथे पहिला पूर्वार्ध झालाय समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली चामटोली टीमनं. यस पहिला पूर्वार्ध झालाय समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली चामटोली टीमनं. तब्बल 5 फलंदाज गमवत असताना धावा जमा केल्या 42 आणि 43 धावेचा एक भलं मोठं आव्हान रचलंय डोनेवाडी टीम समोर. म्हणजे येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये डोनेवाडी टीमला आता बनवायचे आहेत 43 रन्स.
यस नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल तमनाथ विपक्ष इंदगाव. तर चला दोन्ही टीम संघाने आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा आमच्या टॉस बॉक्स मध्ये. यस त्याचबरोबर सन्माननीय कलोराम सेठ मिरकुटे यांची इथे उपस्थिती पाहतोय. विनंती झालंय पण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मैत्री चषक 2026 या शानदार पर्वामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. वळ्या मॅच कडे. मॅच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डोनेवाडी विपक्ष चामटोली या दोन टीम दरम्यान आपण हे मॅच पाहतोय. चामटोली टीमने प्रथम फलंदाजी केली. टोटल धावा जमा केल्यात 42 आणि 43 धावेचं एक भलं मोठं आव्हान रचलंय डोनेवाडी टीम समोर. जबरदस्त स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. ऐगादवी क्रिकेट संघ कुंभे आयोजित मैत्री चषक 2026 यस 2026 चे शानदार नवीन पर्व आणि या स्पर्धेचे दमदार मुख्य आयोजक प्रदीपजी हिलम आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. त्यांना देखील आपण पुन्हा एकदा मैत्री चषकामध्ये त्यांचा आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. यस शिवाजी वाघे असतील, सुनील पवार असतील, रवीजी हिलम असतील, विशाल पवार या स्पर्धेचे मुख्य आयोजक, दिनेशजी हिलम हे स्पर्धेचे आयोजक आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने घरातून कुंभे ऐगावदेवी कुंभे टीमच्या माध्यमातून हे मैत्री चषक आपण पाहतोय. वड्या मॅच कडे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 43 धावसंख्येची गरज आहे. खरं तर डोनेवाडी टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. समीर आणि अर्जुन ही जोडी आपण पाहतोय डोनेवाडी टीम कडून. पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची जोडी 43 धावा विजयासाठी त्यांना बनवायच्या आहेत. त्याचबरोबर ऑफिशियल दोन पंच आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये देखील जगदीश भुई आपण पाहतोय, जांभुलवाडी आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय बंटी वाघमारे एक्सल हे दोन पंच. ऑफिशियल पंच अचूक नजर अचूक निर्णय च्या माध्यमातून हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतील. सध्या 4 दिवस त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं मैत्री चषकामध्ये. यस पाणी पुरवठा देखील केलाय. कडकडता होणं पण पाहतोय. पाणी असणं खूप महत्वाचं आहे खेळाडूंसाठी. ज्या प्रकारे म्हटलं जातंय ना, जल नाही तो कल नाही, जल है तो कल है. पाणी पुरवठा आयोजकाच्या माध्यमातून शिवाजी वाघे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. त्याचा देखील आपण आभार व्यक्त करूया. उड्या मॅच कडे समोर फलंदाज आपण पाहतोय डोनेवाडी टीम कडून समीर आहेत. तर नो स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय अर्जुन. तर गोलंदाजी मार्क वरती पहिला ट्रम्प कार्ड सामटोली टीम कडून सूरज. पहिला बॉल. यस पहिला चेंडूवरती प्रहार प्रत्येकाला चढवण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नाला यश मिळत नाही. या पहिला चेंडू डॉट फेकला गोलंदाज सूरजनं. जबरदस्त कमबॅक. 43 धावा डिफेन्स करायच्या आहेत सामटोली टीमला. आणि कशा पद्धतीने ह्या धावा डिफेन्स केल्या जातील, कितून चेस केल्या जातील. स्पर्धेचा कडक नियम आपल्याला पाहायला मिळेल. नियमावली कंपल्सरी ड्रेसिंग आणि त्याचबरोबर कंपल्सरी चेसिंग हे नियम आपण पाहतोय स्पर्धेचे मैत्री चषकामध्ये. यस गुडल्या स्पॉटला चेंडू फेकला. बॅटन बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. तालमेल व्हेरिएशन दाखवता येत नाही या फलंदाज समीरला. समीरकडे क्षमता आहे, समीरकडे ताकद आहे, समीरकडे नजाकत आहे, परंतु इथे
नक्कीच सूरजकडे देखील चाणक्य गोलंदाजी आहे, कारण की 2 चेंडू फेकल्या, 2 चेंडूवरती कुठल्या प्रकारचा प्रहार करता येत नाही या फलंदाजाला. म्हणजे ताकदवर गोलंदाजी करत असताना गोलंदाज सूरज आपण पाहतो. पहिल्या षटका मांडरटरी पॉवर प्ले आणि या P1च्या पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू जबरदस्त फेकलेत. पुढील बॉल पडण्याचा सज्ज, समोर फलंदाज समीर ऑन स्ट्राईक. हा फटका कन्वर्ट केलाय पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय गोळीच्या वेगानं, धन धन करत सीमार्श पलीकडे फलंदाज समीरच्या बॅट न लाय. हा तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका 4 धावेसाठी. चौकार आलाय जरूर, चौकारने स्वतःचा आणि संघाचा आखाडा ओपन केलाय. श्री गणेश आपण पाहतोय 4 धावा त्या पुस्तकावरती. प्रदीपजी हिलम आमच्या समेत जोडले गेलेत. स्कोररची भूमिका आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. चमचमणाऱ्या ट्रॉफी आपण पाहतोय, अतिशय आकर्षक करणाऱ्या ट्रॉफ्या. आणि सिरीज साठी आपण पाहतोय यस सिरीज साठी सर्वोत्कृष्ट मालिकावीर साठी आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल. नक्कीच सर्वोत्कृष्ट फलंदाज साठी आपण पाहतोय उत्कृष्ट कूलर, म्हणजे आगळं वेगळं बक्षीस आपण पाहतो या मैत्री चषकामध्ये. हा चेंडू खूप उंचावर गेला होता, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तत्पूर्वी आपण पाहतो चेंडू जमिनीला दान झाला आणि अवधी होता खऱ्या अर्थानं फलंदाजाकडे 2 धावा जमा करण्याचा. ते 2 धावा जमा केल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 आल्यात हे चेंडूवरती. संघ जाऊन पोहोचलाय 4 चेंडूच्या अखेरीस. टोटल 6 या कड्यावरती. 43 धावेचा पाठलाग करतोय खऱ्या अर्थानं डोणेवाडी संघ. आणि त्याचबरोबर हा 5वा चेंडू फेकला जातोय सूरजच्या माध्यमातून. सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज मात्र करता येत नाही. अजून एक चेंडू जमिनीला दान केला जातो. यस या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा आल्यात. जबरदस्त फटकेबाजी. समीर खूप उशीर आपण पाहतोय गप्प बसला होता. 2 चेंडू मात्र कुठल्या प्रकारचे मात्र पेस करता आले नव्हते. आणि त्याचबरोबर प्रहार प्रत्याहाला चढवत असताना लागोपाठच्या 3 चेंडूवर एक चौकाराने 2-2 धावेचे फटके कन्वर्ट केलेत. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 5 चेंडू झाले सांगता 8 धावा त्या पुस्तकावरती. आता अंतिम बॉल आपण पाहतो प्रगतीपथावर P1च्या पहिल्या षटकामधला. मारण्याचा प्रयत्न सफल झाले होते. अक्रॉस द लाईन चा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. त्याचबरोबर डॉट चेंडूची सांगता आपण पाहतो. पंचांचा इशारा येतोय, जगदीश भोई यांचा इशारा येतोय. इट इज षटक क्रमांक पहिला होईल समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस डोणेवाडी संघ जाऊन पोहोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 9 या धावसंख्येवरती. नऊ धावा. षटक क्रमांक पहिले झाले समाप्त. चांगलं षटक फेकलं, सफलता मिळाली नाही सूरजला, परंतु 38च्या दायऱ्यामध्ये जी गोलंदाजी केली ती मात्र लाजवाब आपण पाहिले. आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चामडलू टीम कडून, संघाकडून. खऱ्या अर्थानं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक असेल राजू गोलंदाजी मार्कवरती. पुढील बॉल पुन्हा सज्ज. गोलंदाज राजू षटकातील पहिला चेंडू फेकतोय. यश पूर्णपणे सफल झाला होता, परंतु इथे यश मिळते की काय. चेंडू अंतिम क्षणाला लॉंग शॉट रिझन मध्ये अडकवण्यात आलाय. पाठीमागची दिशा खूपच फास्ट आपण पाहतोय. चेंडू निसटला का सरळ सीमारेच्या पलीकडे जाईल, परंतु अंतिम क्षणाला मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. तिथे मिळाल्यात अवघ्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघ पुढे सरकलाय. टोटल 11 या कड्यावरती. यस त्याचबरोबर सन्माननीय सुनील दादा भोई सावले फटा यांच्या इथे उपस्थिती पाहतो. आणि खऱ्या अर्थानं मैत्री चषकाचे आयोजक आहेत त्यांचे परम मित्र यांची इथे उपस्थिती पाहतोय. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्याला खास इन्व्हाइट केले जाते आपण या व्यासपीठावरती. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय षटकारानं त्यांचं स्वागत केलं जातोय. फलंदाज समीरच्या बॅट मधून आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावींवरती वेग पाहतोय.
टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. जबरदस्त फटका आपण पाहतोय फायनल रिझल्ट मध्ये समीरच्या बॅटनं. राजूला आसमान दाखवला आहे दुसऱ्या चेंडूवरती. फलंदाज समीरनं अतिशय चांगला देखणा फटका होता. जबरदस्त फटकेबाजी. 43 धावेचा पाठलाग करायचा आहे डोनेवाडी टीमला आणि तो पाठलाग करत असताना आक्रमण चढवलंय. यावेळी मात्र शपथ झालाय. फुलटॉस चेंडू होता, फटका कन्वर्ट केलाय पाठीमागच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबेल की होईल फरार सीमारेषे पलीकडं आणि चेंडू झालाय खऱ्या अर्थानं सीमारेषे पलीकडे फरार 4 धाब्यांसाठी. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका फलंदाज समीरच्या बॅटनं. यस यस तिसऱ्या पंचांची मांग केली जाते. रिओस घेतलाय नो स्टार्टिंग. यस पंच. यस टेक्निकल पंच जरूर त्या चेंडूची मात्र यस डिसिजन पेंडिंग आहे. डिजिटल पंच नक्कीच दर्शवलं जाईल त्यांच्या माध्यमातून. चेंडू जरूर सीमारेषा पलीकडे गेलाय. यस नो साठी रिव्ह्यू असेल पंचांच्या माध्यमातून. यस डिसिजन पेंडिंग. जसे तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील निर्णय या तिसऱ्या चेंडूचा लगेच मैदानाच्या आतमध्ये अनाउन्समेंट केली जाईल. नो साठी हा रिव्ह्यू आपण पाहतोय. टेक्निकल पंच जरूर आम्हाला दर्शवतील जातील. यस टेक्निकल पंचाच्या माध्यमातून या चेंडूला खऱ्या अर्थानं नो घोषित केलाय. यस अतिशय चांगले कार्य. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू टिप्पणी केली जाते. नो चेंडू एक्स्ट्रा मिळेल. 22 धावा त्या पुस्तकावरती. राजू होते गोलंदाजी मार्क वरती. नो +4 धावा त्याने खर्च केला. टोटल 5 या चेंडूवरती. यावेळी पुन्हा एकदा शेटापला चेंडू फटका कन्वर्ट केलाय नो मार्क्स लँडला. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. फलंदाज समीरच्या बॅटनं अजून एक मोठा बिग हिट 6 धाब्यांसाठी षटकार. यस टोटल धावा त्या पुस्तकावरती 28 रन्स. 3 बोला 28 आणि अजून एक मोठा देखना फटका. फलंदाजाकडे पाहतोय समीर ऑन फायर. पूर्णपणे सेट झालाय. चेंडू मात्र त्याला फुटबॉल सारखा दिसू लागलाय कारण की प्रत्येक चेंडूवरती मोठे बिग हिट समीरच्या बॅटने आपण पाहतोय शालाय षटकार. आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलक पुन्हा एकदा वेग घेतला धाव फलकानं आणि टोटल धावा त्या पुस्तकावरती आपण पाहतोय 34 धावा. जबरदस्त फटकेबाजी. यस 14 चेंडू आणि अजूनही 9 धावा संख्येची गरज. सामना पूर्णपणे खुला केलाय फलंदाज समीरनं आपलातून आणि लाजवाब फटकेबाजी. यस फलंदाज बाद झालाय समीर पवार. अतिशय देखणं फटकेबाजी केली. आपल्या टीमला एक मजबूत स्थिती निर्माण करून दिली. डोनेवाडी टीमची आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय समीर पवार म्हटलं की नक्कीच इंडियन आर्मी मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना पुन्हा एकदा आपण मैत्री चषकाच्या मदतीने त्यांचं नक्कीच त्यांना शुभेच्छा देऊया. जबरदस्त व्यक्ती म्हणून पाहतोय समीरजी पवार. जबरदस्त फटकेबाजी आणि खऱ्या अर्थानं इंडियन आर्मी मध्ये त्यांचं सिलेक्शन झालंय.
आणि खतरनाक खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. चौकार षटकारांची आतिषबाजी केली आणि डोणेवाडी टीमला एक मजबूत प्लॅटफॉर्म त्याने निर्माण करून दिला आहे ह्या मॅच मध्ये. कारण की आपण पाहतोय टोटल धावा दा पुस्तकावरती 34 अंकित झाल्यात. नवीन फलंदाज आता स्वप्नील उतरलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती, समीकरणावरती लक्ष टाकला. समीकरणावरती लक्ष टाकलं तर 11 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. अंतिम चेंडू होता, अंतिम चेंडूवरती मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने ते षटक क्रमांक होईल दुसरं समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस डोणेवाडी संघ जाऊन पोहोचलाय. एका गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 35 या गड्यावरती बनवायचे आहेत 43 धावा. समीकरणात सोपं असेल, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी डोणेवाडी टीमला बनवायचे आहेत कंपल्सरी 8 धावा. यस, पुढील मॅच तमनाथ विपक्ष इंदगाव. दोन्ही टीमच्या संघानायकाला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. यस यस, स्पर्धेचे सर्वेसर्वा दमदार आयोजक शिवाजी वाघे यांच्या शुभ हस्ते आपण त्या मॅचचा टॉस पाहणार आहोत. यस, यावेळी मात्र मोठा फटका कन्वर्ट केला या सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. यस षटकार. यस यस, या षटकाराने मात्र सामन्याची पूर्णपणे हवा काढून घेतली. यस, 11 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. तर चला पुढील मॅच इंदगाव विपक्ष तमनाथ. तर इंदगाव टीमचे संघाडक आमच्या समेत जोडले गेलेत. तमनाथ संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. 2 धावसंख्येची गरज आहे आणि हा मात्र विजयी फटका. विजय भाऊ आपण पाहतोय फलंदाज स्वप्नलच्या बॅट नळ्यात 4 धावा. इथे विजयपद मिळवलंय खऱ्या अर्थानं डोणेवाडी टीमनं. शुभेच्छा असतील पुढील मॅच साठी. हॅडलॅक असेल खऱ्या अर्थानं. चामटोल टीम खूप चांगला खेळ दाखवलाय. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. चला दोन्ही संघांना आपण हस्तांदोलन करायचे, शेक हँड करायचे दोन्ही टीम. यस, मॅच जिंकला खऱ्या अर्थानं डोणेवाडी संघ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने अतिशय धवादार फलंदाजी केली डोणेवाडी टीम करता आणि बॅट मध्ये आपण पाहतो चौकार षटकारांची आतिषबाजी केली आणि आपल्या टीम साठी टोटल 33 धावेची बहारदार खेळी केली समीर पवारनं. आणि समीर पवार राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. समीर पवार कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. जबरदस्त फटकेबाजी केली आणि खऱ्या अर्थानं समीर पवार डोणेवाडी टीमचे नुकताच त्यांचं सिलेक्शन झालंय इंडियन आर्मी मध्ये. त्यांना पुन्हा एकदा मैत्री चषकाच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करूया. पुढे मॅच इंदगाव विपक्ष आपण पाहतोय तमनाथ या 2 टीम दरम्यान. शिवाजी वाघे या स्पर्धेचे सर्वेसर्वा दमदार व्यक्तिमत्व आणि दमदार आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण या टीमचा 2 टीम दरम्यान टॉस नाणेफेकी केली जातोय आमच्या मैत्री चषक टॉस बॉक्स.